70 साल ईगल का उम्र होता है। 40 साल जब ये हो जाता है तो इसकी जो चोंच है ये बेंड हो जाती है आगे से। शिकार कर करके शिकार नहीं कर पाता। इसके जो पंख हैं जिससे उड़ता है वो इतने भारी हो जाते हैं कि वो छाती से चिपक जाते हैं, इसको उड़ने में तकलीफ होती है। इसके जो पैर हैं जिससे झपटा मारता है वो नाखून टेढ़े हो जाते हैं। अब इसके पास चॉइस है कि 40 साल के बाद मर जाए क्योंकि उड़ सकता नहीं है, शिकार कर नहीं सकता, पंख भारी हो गए, उड़ना दिक्कत, शिकार पकड़ नहीं सकता क्योंकि पैर के नाखून खराब हो गए, और पकड़ भी ले तो चोंच से उसको मार नहीं सकता। अब इसके पास चॉइस है 40 साल में क्या वो मर जाए। लेकिन मैं आपको बताना चाहूंगा प्रकृति सिखाती है कि ईगल ऐसा नहीं करता। 40 साल की उम्र में ईगल अपने एरिया की सबसे ऊंची चोटी पे चला जाता है और जो चोंच है उसको सामने वाले पत्थर पे मारना चालू करता है। जब चोंच पत्थर पे मारी जाती है तो पीड़ा होती हो और वो पीड़ा सहता है। मार मार के पत्थर पे मार के खून निकलता है, लहूलुहान हो जाता है, दर्द से मर रहा होता है, लेकिन मारता रहता है और चोंच को तोड़ देता है। सेम कहानी है, जो पैर के नाखून रहते हैं उसको रगड़ता है शिला के ऊपर, रगड़ के तोड़ देता है उसको। लेकिन हर ईगल की जिंदगी में ऐसा दिन आता है 40 साल, जैसे ही चोंच निकलती है फिर वो उस चोंच से अपने परों को तोड़ता है, अपने जिस्म से अपना ही पर उखाड़ता है क्योंकि वो पर उसके उड़ने के लायक नहीं रहे। लेकिन इस प्रोसेस से हर ईगल गुजरता है अपनी जिंदगी में और 40 साल की इस प्रोसेस में 6 महीने के बाद वो एक नया ईगल होके 30 साल और जीता है। तो आहुति तो देनी पड़ेगी। मैं फिर कहता हूं, आज कंफर्टेबल हो जाएंगे तो जिंदगी अनकंफर्टेबल होगी, आज अनकंफर्टेबल हो जाएंगे तो जिंदगी कंफर्टेबल। पाहिलात ना हा व्हिडिओ? स्टेजवर बोलली जाणारी प्रत्येक गोष्ट काही खरीच असते का? एक मोटिवेशनल स्पीकर परीकथेमधल्या कुठल्या तरी अद्भुत शक्ती निसर्गातल्या एका सर्वसामान्य पक्षाला चिकटवतो आणि लोकांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचा काही फार दोष आहे असं मी म्हणणार नाही, कारण सगळ्यांनाच ह्या विषयातलं वैज्ञानिक ज्ञान असण्याची काही शक्यता नाही आहे. पण जेव्हा स्टेजवर अशा गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होतो. लोक त्या गोष्टींचे अनुवाद करून व्हॉट्सॲपवरती फॉरवर्ड करतात. पण मग जर मी म्हणतो हे खरं नाही आहे तर मग ह्याच्या मागचं सत्य काय आहे? गरुड खरंच अशा पद्धतीने स्वतःची नखं पिसं चोच उपटून ते त्यांचं पुनर्निर्माण करून तो पुनर्जन्म घेतो का? चला तर जाणून घेऊया याच्या मागचं विज्ञान. नमस्कार, मी मकरंद केतकर. सोपं सायन्सच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, स्वतःच्या शरीराच्या तुटलेल्या अवयवाची पुनर्निर्मिती करता येणं निसर्गातल्या अनेक जीवांना जमतं. म्हणजे त्याच्यामध्ये गोगलगाई येतात, कीटक येतात, सरीसृप येतात, अनेक प्रकारचे मासेसुद्धा येतात आणि अनेक जीव आहेत की जे अशा प्रकारे स्वतःचा तुटलेला अवयव, स्वतःच्या शरीराचा तुटलेला एखादा भाग त्याची पुनर्निर्मिती करू शकतात. पुनर्निर्मितीचे कुठले 3 मुख्य प्रकार आहेत याची आपण आधी माहिती करून घेऊया आणि मग सगळ्यात शेवटी बघूया गरुड ह्या 3 प्रकारांपैकी कुठल्या प्रकारामध्ये बसतो आणि तो कशा पद्धतीने अशी स्वतःची शरीराची पुनर्निर्मिती करू शकतो. अवयव पुनर्निर्मितीचा पहिला प्रकार आहे एपिमॉर्फोसिस. एपिमॉर्फोसिस म्हणजे शरीराचा जो भाग तुटलेला आहे, जो अवयव तुटलेला आहे, त्या तुटलेल्या भागापाशी ज्या पेशी आहेत त्यांच्यामधले जे जीन्स आहेत, म्हणजे जी गुणसूत्र आहेत, तर ती अशा वेळेला ॲक्टिवेट होतात आणि त्यांच्यामध्ये मेमरी असते. म्हणजे गर्भावस्थेमध्ये तो जीव असताना त्या अवयवाची निर्मिती करणाऱ्या ज्या कामगार पेशी आहेत, सोप्या भाषेत सांगायचं तर त्या तिथे परत ॲक्टिवेट होतात आणि तुटलेल्या भागाची रेप्लिका किंवा त्याची डुप्लिकेट कॉपी परत ते त्या पद्धतीने बनवतात, भरून काढतात, ती जागा परत भरून काढतात. अगदी आपल्या रोजच्या व्यवहारातलं उदाहरण म्हणजे पालीची शेपूट. पाल जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या शेपटीमध्ये शेवटपर्यंत व्हर्टिब्रे म्हणजे मणके असतात. पाल स्वतःच्या इच्छेने झटका देऊन स्वतःची शेपूट तोडू शकते. त्याला काउडल ऑटोटॉमी म्हणतात. कावडा म्हणजे शेपूट आणि ऑटोटॉमी म्हणजे स्वेच्छेने तोडून टाकणे. सो पाल अशा प्रकारे झटका देऊन स्वतःची शेपूट तोडून टाकू शकते. याचं कारण असं आहे की त्या वळवळणाऱ्या शेपटीकडे तिच्या हल्लेखोराचं म्हणजे तिच्या शत्रूचं लक्ष जातं आणि त्यावेळेमध्ये ती तिथून पळ काढू शकते. हा उत्क्रांतीचा भाग आहे. सो तिची शेपूट तुटल्यानंतर त्या ठिकाणच्या ज्या पेशी आहेत त्या एकत्र येऊन पुन्हा शेपटीची पुनर्निर्मिती सुरू करतात
आणि पुढच्या साधारण 3-1 महिन्याच्या काळामध्ये एक पूर्ण वाढलेली शेपूट पालीला परत लाभते. मग त्यात फरक एवढाच असतो की मूळ शेपटीचा रंग आणि त्याच्यावरचं जे काही डिझाईन असेल ते ह्या नवीन शेपटीमध्ये ते मिळत नाही. त्याच्यामुळे रिग्रो झालेली शेपूट जी आहे पालीची तर ती नेहमीच तिच्या शरीरापेक्षा वेगळी दिसते. पाल तिच्या शेपटीमध्ये मजबूत प्रमाणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये चरबीचा साठा करत असल्यामुळे ती शेपूट तिच्यासाठी फार महत्त्वाची असते. पण संकट काळामध्ये तीच शेपूट तिचा जीवसुद्धा वाचवते. सो हे आहे आपल्या रोजच्या पाहण्यामधलं एपिमॉर्फोसिसचं उदाहरण. आता पाहूया दुसरं उदाहरण. अवयव पुनर्निर्मितीचं दुसरं उदाहरण आहे मॉर्फोलॅक्सिस. मॉर्फोलॅक्सिस म्हणजे एखादा जीव जेव्हा त्याचे 2 तुकडे होतात तेव्हा त्याच्या तुटलेल्या भागापासून नवीन जीवाची निर्मिती होते. नवीन जीवाची म्हणजे त्याच्या मूळ रूपाची ही प्रतिकृती असते आणि त्याच्यामध्ये तसेच अवयव असतात. त्याचं फंक्शनिंग बॉडीचं जे आहे बॉडीच्या ज्या क्रिया आहेत त्या मूळ शरीरासारख्याच असतात. सो ह्या प्रकाराला मॉर्फोलॅक्सिस म्हणतात. याच्यामध्ये तुटलेल्या भागामधल्या ज्या पेशी आहेत त्या मूळ शरीरामधल्या त्यांच्या ज्या आठवणी आहेत किंवा त्यांचं जे इमेज त्यांच्यामध्ये इम्प्रिंटेड असते, म्हणजे तुम्हाला सोपं व्हावं म्हणून सांगतोय, तर त्यानुसार त्या ह्या तुटलेल्या खंडामध्ये तशाच प्रकारच्या अवयवांची निर्मिती करतात आणि एका जीवापासून 2 जीवांची निर्मिती होते. सो एक सेल डिव्हिजन ज्याला म्हणतो तर त्या प्रकारचं हे आहे. हायड्रा नावाचा जो जीव आहे तो ह्या गोष्टीसाठी खूप पॉप्युलर आहेत. पण तसेही अनेक जीव आहेत, ह्या पण सूक्ष्म पातळीवरती आहेत. मोठ्या जीवांमध्ये सहसा हे असं पाहायला नाही मिळत. खूप सूक्ष्म पातळीवरतीच हे शक्य आहे, कारण अदरवाईज प्राण्यांचं शरीर खूप कॉम्प्लेक्स असतं आणि इतक्या कॉम्प्लेक्स शरीराची निर्मिती अशा प्रकारे शरीर तुटल्यानंतर परत होणं हे फारच अवघड असतं. त्याच्यामुळे अगदी मायक्रोस्कोपिक जीवांमध्येच आपल्याला अशा पद्धतीची पुनर्निर्मिती पाहायला मिळते, मॉर्फोलॅक्सिस. आता पाहूया तिसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे मंडळी कॉम्पेन्सेटरी रिजनरेशन, म्हणजे भरपाई सदृश किंवा भरपाई वजा पुनर्निर्मिती. याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपल्या स्किनला, आपल्या त्वचेला जेव्हा जखम होते तेव्हा ती जखम भरून काढण्यासाठी ज्या पेशी एकत्र येतात त्या ह्या कॉम्पेन्सेटरी रिजनरेशन प्रकारामध्ये असतात. त्यांचं काम एवढंच असतं की झालेली इजा, झालेलं नुकसान भरून काढणं. त्याच्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या त्वचेची फक्त निर्मिती होते. पण हात जर का तुटला किंवा बोट जर का तुटलं तर त्याची निर्मिती त्या कुठल्याही प्रकारच्या पेशी माणसामध्ये किंवा कुठल्याही प्राण्यामध्ये राहणार करू शकत नाहीत आणि ते कायमचं अपंगत्व येतं. पण काही प्रमाणामधलं, म्हणजे खूप छोट्या लेव्हलवरचं जे डॅमेज आहे तुलनेने, तर त्याचं रिपेअरिंग जे आहे, त्याची जी काय डागडुजी आहे तेवढ्याच फक्त पेशी करू शकतात. याचं अजून एक उदाहरण म्हणजे आपल्याकडे यकृताचं पुनर्रोपण जेव्हा केलं जातं त्याला यकृताचा जो काही कापलेला भाग असतो तर त्याची पुनर्निर्मिती करण्याचं काम ह्याच कॉम्पेन्सेटरी रिजनरेशन ह्या प्रकारामध्ये होतं. आणि जो दाता आहे, ज्याचा यकृताचा तुकडा काढलेला आहे, ती जागा परत ह्या प्रकारच्या पेशी भरून काढतात. सो अशा प्रकारे आपण 3 प्रकारची अवयव पुनर्निर्मितीच्या म्हणजे 3 पद्धती पाहिल्या. एक आहे एपिमॉर्फोसिस, दुसरी आहे मॉर्फोलॅक्सिस आणि तिसरी आहे कॉम्पेन्सेटरी रिजनरेशन. मग आता प्रश्न येतो की आपल्या कथेचा नायक गरुड हा ह्या 3 प्रकारापैकी कुठल्या प्रकारात बसतो? गरुड याच्यापैकी कुठल्याच प्रकारात बसत नाही बेसिकली, कारण गरुडाची जी काही पिसं उगवतात किंवा नखं उगवतात ती तर ती न उपटता सुद्धा उगवत असतात. त्याची पुनर्निर्मिती आपोआपच होत असते, आपल्या केसांसारखी आणि आपल्या नखांसारखी. बेसिकली केस आणि नखं यांची जी वाढ आहे आपल्या शरीरामध्ये किंवा पक्ष्यांमध्ये ही खूप वेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे त्याचं जे मटेरियल आहे ते मटेरियल आहे आपल्या शरीरातल्या मृत पेशी. सो आपल्या शरीरातल्या मृत पेशींपासून यांची निर्मिती होऊन त्यांची सतत वाढ होत असते. त्यामुळे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत सतत त्यांची वाढ होतच राहणार आहे.
चोच उपटणं ही तर पूर्ण परिकल्पना आहे. अशा पद्धतीने गरुडाला स्वतःची चोच तर उपटता नाहीच येत आणि उपटली तर ती पुन्हा उगवणार सुद्धा नाही. गरुड हा चिमणी, बुलबुल यांच्यासारखाच एक अत्यंत सामान्य पक्षी आहे. फक्त आकाराने मोठा आहे आणि त्याच्या क्षमता खूप वेगळ्या आहेत. तो त्यांच्यासारखाच अंड्यातनं जन्माला येतो. त्याचे आईवडील त्याला खाऊ पिऊ घालतात. तो स्वतःच्या क्षमतेने आणि स्वतःच्या बुद्धीने जेवढं त्याला जास्तीत जास्त जगता येईल स्वतःच्या हिमतीवरती तेवढं तो जगतो आणि त्यानंतर त्याचं जे काही मॅक्सिमम लाईफ स्पॅन आहे तेवढा अचीव झाला की तो मरून जातो. सो आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधनं ह्या सो कॉल्ड मोटिवेशनल स्टोरी मागचं सत्य कळलं असेल आणि इथून पुढे जर का तुम्हाला व्हॉट्सॲप पोस्ट आली तर हा व्हिडिओ त्या पोस्टवरती रिप्लाय म्हणून शेअर करायला विसरू नका. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये आपला फीडबॅक नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.